मित्रांनो, निवडणुकीचे दिवस जवळ आलेले आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये झालेल्या ज्या पहिल्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमधला एक खूपच रंजक असा किस्सा आहे। तो म्हणजे निवडणूक आयोगाला जवळपास 28 लाख महिलांची नावं काढून टाकावी लागली होती यादीमधून। त्याचं कारण जर पाहिलं ना तर इतकं हास्यास्पद आहे, कारण या बायकांनी त्यांची नावं ही लिहिलीच नव्हती, स्वतःचं नाव लिहिलंच नाही। अमक्याची बायको, तमक्याची बहीण, अमक्याची सून, तमक्याची सासू याच पद्धतीने त्यांनी नावं लिहिलेली होती, स्वतःचं काहीही नाव नव्हतं। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला ही सगळी नावं काढून टाकावी लागलेली आहे। आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की त्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा किती होता, की बायकांना स्वतःची नावं पण सांगायला लाज वाटायची। कुणातरी पुरुषाचा आधार घेऊन ह्या मुलाची बायको, ह्याची बहीण, ह्याची सून, त्यातही बाईचा आधार घेतलेला नाहीये की ह्या बाईची मी सून आहे, नाही तर पुरुषाचा आधार घेऊनच हे सगळं झालेलं आहे। पण आपण यातूनही खूप पुढे आलेलो आहोत, ही खूपच चांगली गोष्ट आहे। आणि भारतामधल्या महिलांना आपल्याला निवडणुकीचा अधिकार मिळावा म्हणून फारसं झगडावंही लागलेलं नाही आहे। भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच निवडणुकीचा मतदानाचा हक्क जो आहे तो दिलेला आहे। आपल्याला माहित नसेल तर कमलादेवी चट्टोपाध्याय या भारतामधून निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला होत्या। आपण आता या स्थितीला आलेलो आहोत की भारतामध्ये आता बऱ्याच महिला उभ्या राहतात, तर ही संख्या कमी आहे कारण लोकसंख्या 50% आहे देशाच्या महिलांची, पण उभ्या राहतात महिला किती, तर आता 14% काहीतरी एक आकडा आहे या लोकसभेचा। म्हणजे 100रातल्या 14 महिला फक्त उभ्या राहत आहे। आणि सरकारने बनवलेला जो नवीन कायदा आहे तो अंमलात यायला अजून 5 वर्ष लागणार आहे, काही लोक म्हणतात की 15 वर्ष लागणार आहे हा कायदा अंमलात यायला। जर महिला या लोकसंख्येच्या 50% इतक्या आहेत तर निदान त्यांना 40%, 30% इतकं तरी शेअरिंग मिळालं पाहिजे, इतक्या सीट्स प्रत्येक पार्टीने महिलांना दिल्या पाहिजे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा। भेटूया। थँक्यू सो मच।